ट्रेनमध्ये भेटलेल्या काकांचं ऐकून मी गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव विलेज फिरायला तर येऊन गेलो, पण स्टेशनवर माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. एक रॅन्डम आजी बसलेल्या होत्या. त्या म्हटल्या आलाच आहे तर बघून घे म्हणे आमचं गाव. स्टेशनच्या बाहेर निघाल्यावर एक मावशी पोहे बनवत होत्या. त्यांना म्हटलं द्या एक प्लेट गोंदियाची मव्वा नाही तर पव्वा तरी खाऊन घेऊ. त्यांचा मुलगा शाळेत जायची तयारी करत होता. त्याच्या वयात असताना मी गोट्या गोट्या खेळायचो. मग मजाक नाही जरा पुढे गेलो आणि तिथं पोरं गोट्या गोट्या खेळत होते. मग कोण आहे तो आकाश आईज? बॅग खाली ठेवली आणि झाला तो 7 वर्षाचा आक्या जिवंत. त्यांना म्हटलं मला बी खेळायचंय. हा रिंगणमांड नावाचा गेम आहे, ज्या त्या सर्कलमध्ये आपल्या गोट्या ठेवायच्या. मग या सर्कलच्या बाहेर गोट्या मारल्यावर आपल्याला इम्युनिटी भेटते. मग आपण ज्या पण प्लेअरच्या गोटीला हिट करू तो प्लेअर आउट, आणि जो शेवटपर्यंत टिकला तो या सगळ्या गोट्या जिंकला. आणि हे बच्चे मला गोट्या मारायला शिकवत होते. या पट्ट्याला, या चाळीसगाव नॅशनल गोट्या गोट्या चॅम्पियनला. हा मोबाईलचा वापर तसा झाल्यामुळे बोटं जाम होऊन गेले असतील, पण हा पट्ट्या बी त्याच्या टायमाला गोट्या जिंकून बाटल्या भरायचा ना. मग माझा गोंदियात पहिला मित्र बनला हा अर्पण. त्याच्याकडून मी गोंदियाची एक छान लोकल शिवी शिकलो. माय हेप्या. मला असं वाटतं याचा अर्थ खूप खराब असेल, पण मुलगा चांगला होता. ते जाऊ दे, पण आकाशच्या 36 दिवसामध्ये 36 जिल्हे फिरायच्या चॅलेंज मधला पहिला दिवस गोंदियामध्ये एकदम नॉस्टॅल्जिक झाला. खरंच सांगतो, तुम्हाला पण अशी अपॉर्च्युनिटी मिळाली ना, दादागिरी करून खेळलो तरी चालेल, हारलो तरी चालेल, पण तो खेळ खेळायचाच. कारण जेव्हा आपले लहानपणीचे दिवस परत जागे होतात ना भाई, तेव्हा खूप भारी वाटतं.